क्लासेस आणि ऑब्जेक्टच्या सिनारिओमध्ये क्लासला मेमरी नसते. मेमरी कोणाला असते? ऑब्जेक्टला असते. म्हणजे क्लास मग कशासाठी आहे? ब्रॉशर झालं, ते मॉडेल झालं, हे ॲक्च्युअल बिल्डिंग आहे का? नाही आहे. पण बिल्डिंग अशी बनणार हे आपल्याला त्या चित्रातनं डायरेक्टली कळतं. याच गोष्टीला काय म्हणतात? क्लास म्हणतात. सगळे जेवढे लोक बसलेत ना, त्या सगळ्या लोकांना स्वतःचं घर डोळ्यासमोर आलेलं असेल. पण इमॅजिन करा ना की प्रत्येकाला स्वतःचं घर इमॅजिन होते. याचा अर्थ तुम्ही क्लासबद्दल नाही बोलत आहे, तुम्ही ॲक्च्युअल ऑब्जेक्टबद्दल बोलताय. असं इमॅजिन करूया की फक्त आपण मोबाईल म्हणतोय, जो की आपल्याला इमॅजिन होते, आयफोन इमॅजिन होते फक्त. त्याला मेमरी लागते का सध्या? आपल्यासाठी नाही लागत आहे. म्हणजे तो काय झाला? क्लास झाला. आणि इथंच आहे ना, CPP वाल्यांनी बरोबर ओळखलं होतं, म्हणूनच त्यांनी फ्रेंड क्लास आणला होता, फ्रेंड फंक्शन आणलं होतं. जसं ना व्हेरिएबल्स म्हणजे डेटा मेंबरसाठी प्रायव्हेट आणि पब्लिक असतं, तसं फंक्शनसाठी पण प्रायव्हेट पब्लिक असतं. तर ह्याला प्रायव्हेट डेटा पण ॲक्सेसिबल असतो, पण तो बाहेर दाखवायचा की नाही हा आपला चॉईस आहे की नाही. म्हणजे क्लास कसा लिहिला पाहिजे, कसं इमॅजिन करायचं, हे सगळं टोटली डेव्हलपरवर डिपेंड आहे. ठीक आहे, लक्ष द्या. स्टार्ट करूया. हां, बघा, मला सांगा, हा क्लास आपण लिहिला इथे. आता तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की क्लासेस आणि ऑब्जेक्टच्या सिनारिओमध्ये क्लासला मेमरी नसते. मेमरी कोणाला असते? ऑब्जेक्टला असते. म्हणजे क्लास मग कशासाठी आहे? तर क्लास हा फक्त ब्ल्यू प्रिंट आहे. म्हणजे आपण जसं बोलतो ना की ज्याच्याकडे बघून त्या गोष्टी तयार केल्या जातात. ज्यावेळेस आपण नेहमी एक एक्झाम्पल देतो बिल्डिंगचं, बरोबर. एखाद्या कन्स्ट्रक्शन साईटला गेला, समजा तुम्हाला फ्लॅट बुक करायचा आहे. आता त्या कन्स्ट्रक्शन साईटला तिथे पाया खोदलेला आहे, बरोबर. कन्स्ट्रक्शन अजून कंप्लीट बिल्डिंग झाली का? नाही. पण तो व्यक्ती आपल्याला आहे ना, तिथला बिल्डर किंवा त्याच्या ऑफिसमधली लोक आपल्याला एक ब्रॉशर दाखवतात किंवा स्क्रीनवरती किंवा एखादं डमी प्रोजेक्ट बनवलेला पण असतो. जे मोठे मोठे बिल्डर असतात ते बिल्डिंगची एक्झॅक्ट प्रतिकृती बनवतात, डमी मॉडेल बनवतात. हे बघितलं असेल. आता माझं म्हणणं काय, ते ब्रॉशर झालं, ते मॉडेल झालं, हे ॲक्च्युअल बिल्डिंग आहे का? नाही आहे. पण बिल्डिंग अशी बनणार हे आपल्याला त्या चित्रातनं डायरेक्टली कळतं. याच गोष्टीला काय म्हणतात? क्लास म्हणतात. पण ॲक्च्युअल जेव्हा बिल्डिंग उभी राहते ना, तेव्हा तिला खरी मेमरीची गरज असते. मग मला सांगा बरं, क्लास म्हणजे काय झालं? फक्त ब्ल्यू प्रिंट झालं. म्हणजे ह्याला मेमरी असते का? नाही, याला मेमरी नाही आहे. ठीक आहे, मग मेमरी कोणाला असते? ऑब्जेक्टला असते. मग ऑब्जेक्ट क्रिएशन करण्याच्या दोन पद्धती असतात. हे सगळं आपल्याला शिकायचं आहे. मग आपण एक काम करूया. ठीक आहे, मला एक सिम्पल सिनारिओ तुम्हाला विचारायचं आहे. साधं सिम्पल सिनारिओ. हा क्लास म्हणजे आपल्या घराचं पण एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. होम, बरोबर की नाही? आपलं घर. आता तुम्ही इमॅजिन करा, आपल्या घरामध्ये ना, जर तुम्ही नीट नोटीस केलं की घराच्या आतमध्ये, आपल्या घरामध्ये काही गोष्टी असतात ज्या आपण इतरांना पब्लिकली ॲक्सेस करू देऊ शकतो, आणि काही गोष्टी अशा असतात जे फक्त घरातले मेंबरच ॲक्सेस करतात. म्हणजे तुम्हाला एवढं तर नक्की कळलं की जेव्हा आपण आता बघा ना, मी ते एक होम लिहिलं, इथे सगळे जेवढे लोक बसलेत ना, त्या सगळ्या लोकांना स्वतःचं घर डोळ्यासमोर आलेलं असेल. पण इमॅजिन करा ना की प्रत्येकाला स्वतःचं घर इमॅजिन होते. याचा अर्थ तुम्ही क्लासबद्दल नाही बोलत आहे, तुम्ही ॲक्च्युअल ऑब्जेक्टबद्दल बोलताय. कारण स्वतःचं घर इमॅजिन होणे म्हणजे त्या घराला ऑलरेडी मेमरी आहे. मग होम म्हटलं की आपण चित्रात असं काढायचो, आठवतंय का? हे असं घर असेल. लहानपणी शाळेत चित्रकला हे असलंच घर असायचं. इकडे खिडकी असायची छानपैकी आणि भला मोठा दरवाजा असायचा. ठीक आहे, म्हणजे अख्खं घरच दरवाजा वाटायचा. असं लहानपणीचं चित्र. आता तुम्ही मला सांगा, हे पण एक्झॅक्ट आहे ना क्लासेस अँड ऑब्जेक्ट्सच एक्झाम्पलमध्ये येतं का बरं? आपण जेव्हा एखादं होमबद्दल बोलतो ना, तेव्हा आपल्याला जेनेरिक घरसुद्धा आठवू शकतं, ज्याला मेमरी आहे नाही. किंवा आपण बोललो ना की तुमचा प्लॅन काय फ्युचरमध्ये, तुम्हाला कशा टाईपचं घर बनवायचं आहे, लगेच आपल्याला इमॅजिन होतं. आपल्याला रील्समध्ये जी घरं येतात ज्याच्यासमोर चकचक लुकलुकणाऱ्या गाड्या असतात. लुकलुकणाऱ्या का बोलतोय? तर त्याचं लाईट्स ब्लिंक करत असतात. नोटीस केलं का? आणि असं बंगलो बिंगलो असतो एकदम. हे आपलं ड्रीम होम आहे. होईल की नाही नंतरचा गोष्ट आहे, कारण रियालिटी कळते ना तेव्हा ड्रीम्स बदलतात. काही लोकांना लागलंय बरं का. ठीक आहे, सॉरी. बरं, बांध बाबा घर, पूजेला बोलव. वास्तुशांती वगैरे काय असतं ना तेव्हा बोलव. ठीक आहे, बघायला येऊ आम्ही. नाहीतर एकदम छोटंसं घर बांधायला आणि म्हणाल एवढंच अपनी जरूरत आहे कम है, हेच माझं ड्रीम होम होतं, असं नको व्हायला. ड्रीम होम सारखंच असलं पाहिजे, जे अशक्य वाटलं पाहिजे. ठीक आहे, चला लक्ष द्या. मला सांगा, हे घर आहे ना, हा आपण क्लास कन्सिडर करू. पण जेव्हा आपण ॲक्च्युअल या घराला कन्स्ट्रक्ट होताना म्हणजे झालेला असेल, तेव्हा ह्याला काय लागली रे? मेमरी लागली. इथं काय लागली? मेमरी. मग मेमरी आली म्हणजे हा काय झाला रे? ऑब्जेक्ट झाला, जो की बनवताना कुठल्या तरी क्लासचा संदर्भ म्हणजे घराच्या चित्राचा संदर्भ घेऊनच बनवला गेला. बरोबर की नाही? एखादं घर आपल्या डोक्यात असतं ना इमॅजिनेशनमध्ये, तो झाला क्लास. आणि ॲक्च्युअल तुम्ही बांधताना तेव्हा तो काय झाला? ऑब्जेक्ट. आता एक्झाम्पल तर कळालेलं असेल. आणि इंटरव्ह्यूमध्ये शक्यतो एवढे नाईव्ह एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. नाईव्ह एक्झाम्पल का? कारण मला पण माहिती आहे
याच्यापेक्षा भारी टेक्निकल एक्झाम्पल आपण लेक्चरमध्ये शिकलेलो आहे. पण ना सुरुवात सांगताना डायरेक्टली असं नका दाखवू की तुम्हाला टेक्निकल खूप गोष्टी माहीत आहेत. सुरुवातीला इंटरव्ह्यू एकदम असं सिम्पलच वाटायला पाहिजे, त्यांना सुद्धा असं वाटलं पाहिजे की अरे लहानच आहे, फ्रेशर आहे, छान त्याने फ्रेशरसारखंच एक्झाम्पल दिले, हे असं एक्झाम्पल द्यायचं. त्यांना छान वाटलं ना एक्झाम्पल, ते तुम्हाला अजून मल्टिपल एक्झाम्पल विचारतात. पण तुम्हाला माहिती आहे का, हे एक्झाम्पल दिल्यानंतर पण तुम्ही फसणार नाही आहे. का माहिती आहे? कारण तो तुम्हाला विचारेल क्लासच्या आतमध्ये फक्त काय काय गोष्टी असतात. तर आपण बोलतो क्लासच्या आतमध्ये 2 गोष्टी असतात. तुम्ही मला सांगा रे, डेटा आणि काय असतात त्याचे? मेंबर फंक्शन्स असतात. डेटा आणि फंक्शन्स असं म्हणूया, डेटा आणि फंक्शन्स. मग आपण असं करूया, इथे बघा, विचार करा सगळ्यांनी, लक्ष द्या. आत्ता लिहायची गरज नाही आहे, जेव्हा कोड असेल तेव्हा लिहू शकता. ठीक आहे, हे एक्सप्लेनेशन आहे ना. हां, मग आता मला सांगा याला डेटा मेंबर्स म्हणतात आणि दुसरे काय असतात? मेंबर फंक्शन्स. बघा बरं, मेंबर फंक्शन्स. आता जरा थोडं डोकं लावूया. ठीक आहे, ही दोन्ही गोष्टी आहे ना एकाच क्लासच्या आतमध्ये असतात. पण तुम्ही मला सांगा बरं, हा सगळाच्या सगळा क्लास, या क्लासला पण काहीतरी स्वतःचे रूल्स असतील. हा क्लास काय म्हणतो की माझ्या काही गोष्टी बाहेर दिसल्या पाहिजेत, ॲक्सेस झाल्या पाहिजेत, पण काही गोष्टी फक्त त्या मेंबर्सलाच ॲक्सेसिबल पाहिजे, बाहेरच्या लोकांना ॲक्सेसिबल नको. रादर रिअल टाईममध्ये पण असंच असतं ना. आपलं घर खरंच इमॅजिन करा. तुम्ही मला सांगा, पाहुणे वगैरे येतात, चुलते विलते कोणी असेल, आत्या वगैरे, जे काही तुम्हाला जेवढे पाहुणे आठवतात ते. मी याच्यासाठी आहे ना एक तुम्हाला दरवेळेस किंवा आपल्या लेक्चरमध्ये मी एक्झाम्पल पण दिलं होतं. आम्ही चाळीत राहायचो आणि आमच्या चाळीमध्ये कसं असायचं, चाळीमध्ये बैठी घरं असतात, माहिती आहे ना, बिल्डिंग नाही, चाळीमध्ये राहायचो, तर बैठी घरं असायचे. तर आमच्या आईचं कसं असायचं, आता सगळ्याच बायका तसंच होत्या शेजारी, म्हणजे काय गप्पा मारत बसायच्या, डिस्कस करत बसायच्या काय ना काय. मग दुपारी जेवणाचा कार्यक्रम कसा असायचा माहिती आहे का, शेजारच्या काकू बिकू हे ते सगळं आमच्या घरी जेवायला यायचे, म्हणजे त्यांच्या घरचं जेवण घेऊन यायच्या. आणि त्या 4-5 लेडीज असं बसून आहे ना, मग त्यांचं कसोटी जिंदगी की पासून ते कोणाच्या आयुष्यात काय चाललंय ह्या सगळ्या डिस्कशन असायच्या. आता तुम्हाला हे माहिती आहे, पण आता तुम्ही इमॅजिन करा, समजा ते आमच्या घरी आलेत, ते जेवायला बसले. तुम्हाला काय वाटतंय की त्यांना सगळ्या गोष्टींचा ॲक्सेस नाही, त्यांना घरात इन्व्हाइट केलं गेलं, बरोबर की नाही. त्यांना काही पब्लिक गोष्टी आहेत ज्या बाहेरच्यांना ॲक्सेस करू शकतात, अशा गोष्टी आईला वाटतात ते त्यांना ॲक्सेसिबल, म्हणजे जसं की ते टी व्ही चालू करू शकतात, फॅन चालू करू शकतात, फार फार तर किचनमध्ये जाऊन फ्रीजमधनं पाण्याची बॉटल घेऊन येऊ शकतात, किचनवरच्या डब्यातनं एखादं भाजी वगैरे किंवा काही खाण्याचा पदार्थ असेल तर तो डब्यातनं घेऊ शकतात, या गोष्टी आहेत. पण तुम्ही विचार करा, आई वगैरे असं जेवतात आणि काकू बोलल्या द्या तिजोरीची चावी, थोडे पैशांची गरज आहे तर मीच घेते काढून. असं होत नाही, कारण तो पार्ट आहे ना, तो काय आहे रे, प्रायव्हेट आहे. म्हणजे हे रिअल टाईम सिनारिओ झाला की नाही. म्हणून मी एक्झाम्पल देताना मुद्दाम होमचं दिलं होतं. काय माहिती आहे का, आता हे रिव्हिजन सेशन्स आहेत. रिव्हिजन सेशन्समध्ये तुम्हाला डिटेल सांगायची गरज नाही, कारण ह्याच्यावरती आपण ऑलरेडी इनफ वेळ घालवला आहे. मग मला सांगा बरं, हे जे आहेत ना गोष्टी, ह्यापैकी काही प्रायव्हेट डेटा असू शकतो आणि काही पब्लिक. आता ज्यांना ज्यांना ह्या 2 गोष्टी नक्की माहीत आहेत, त्यांना ह्याच्याबरोबर येणारी तिसरी गोष्ट पण नक्की माहिती आहे. कोण असतं? प्रोटेक्टेड. मग आत्ता थोड्या वेळासाठी, आज हे किचकट वाटू नये, रिव्हिजन सेशन आहे ना, किचकट वाटू नये म्हणून ह्याला आपण कुठल्या टॉपिकमध्ये बघूया? इनहेरिटन्स. इनहेरिटन्सच्या रिव्हिजनमध्ये ह्याची गरज लागणारच आहे आपल्याला. ठीक आहे, आत्ता पण शिकू शकतो आपण. पण तुम्ही मला सांगा, ह्याचा ॲक्च्युअल बेनिफिट किंवा ह्याचा ॲक्च्युअल यूज चाइल्ड क्लासमध्ये असतो, इमिडिएट चाइल्ड क्लासमध्ये, बरोबर की नाही. मग यासाठी आपल्याला प्रोटेक्टेडची गरज लागेल, म्हणून आत्ता आपण याच्यावर बोलायला नको. मग आत्ता तुम्ही मला सांगा, बेसिक क्लास इमॅजिन केला तर क्लासमध्ये तुम्हाला 2 गोष्टी दिसतात, एक तर डेटा मेंबर्स दिसतात आणि मेंबर फंक्शन्स दिसतात, बरोबर. आता प्रश्न पुढचा, हे डेटा मेंबर एकाच टाईपचे असतात का रे, पब्लिकच सगळे? तर काही गोष्टी काय असतात पब्लिक आणि काही गोष्टी काय असतात प्रायव्हेट. मग हे असं का केलं जातं? कारण तो क्लास बाहेरच्यांसाठी तशा पद्धतीने ॲक्सेसिबल व्हावा, म्हणजे काहीच ठराविक गोष्टी बाहेरच्यांना दिसल्या पाहिजेत, काही दिसल्या नाही पाहिजेत. मग आपण एक काम करूया. ठीक आहे, आता हे आपण रिअल टाईम एक्झाम्पल इथे बसवलं, बरोबर बोललो आपण. आता तुम्ही मला सांगा, हे प्रायव्हेट पब्लिक आणि डेटा मेंबर मेंबर फंक्शन अशा गोष्टी असतात. तर तुम्हाला एक सांगून टाकतो, एक गोष्ट सिंपल, लक्ष द्या बरं का सगळ्यांनी. याच्यासाठी आहे ना आपण एक रिअल टाईम एक्झाम्पलचा विचार करू आणि त्याच्यावरती एक कोड लिहू बेसिक, म्हणजे जेणेकरून आपण स्टेप बाय स्टेप कोड लिहत जाऊ. आता समजा रिव्हिजन करताना तुम्हाला 16-17 पॉईंट सांगितले, तर 16-17 कोड तरी आपले ॲटलिस्ट झाले पाहिजेत. हा काउंट आपल्या लेक्चरमधल्या कोडचा 350-400 प्लस असेल, जे तुमच्या नोटबुकमध्ये ऑलरेडी आहे. पण आत्ता 16-17 टॉपिक आहेत, तर आपण ते एक एक कोड तरी प्रत्येक टॉपिकवर करायला पाहिजे. मग चला आपण एक काम करूया, वेळ जायला नको म्हणून मीच तुम्हाला रिअल टाईम एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे, चालेल, आणि त्याचाच आपण कोड लिहूया. आता मला सांगा बरं, बघा नीट लक्ष द्या. आता क्लासचं रिअल टाईम एक्झाम्पल आपण बघूया, नीट लक्ष द्या. ठीक आहे, रिअल लाईफ म्हणूया किंवा रिअल टाईम म्हणूया. आता मला सांगा, एकदम सिंपल घेऊया, आपला मोबाईल.
मोबाईल इमॅजिन करा. मोबाईल आहे ना, मोबाईल हा या सिम्पल असं मोबाईल इमॅजिन करा, हा एक क्लास आहे. जेव्हा आपण मोबाईल म्हटलं ना तर तुम्हाला इमॅजिन झाला असेल स्वतःकडे असलेला फोन, बरोबर की नाही? किंवा आपण काहींनी लगेच खिशाला हात लावून बघितलं पण असेल फोन आहे का. ठीक आहे, आता मला सांगा जो खिशात आहे तो फोन आहे ना, तो क्लास नाही, तो ऑब्जेक्ट झाला. का ऑब्जेक्ट? ॲक्च्युअल त्याला जागा लागले, त्याला मेमरी. पण असं इमॅजिन करूया की फक्त आपण मोबाईल म्हणतोय जो की आपल्याला इमॅजिन होतोय, आयफोन इमॅजिन होतोय फक्त. त्याला मेमरी लागते का सध्या आपल्यासाठी? नाही लागत आहे, म्हणजे तो काय झाला? क्लास झाला. आता बघा बरं, याच्यामध्ये ना दोन, एक प्रायव्हेट असेल आणि एक पब्लिक असेल. एक्झाम्पल सांगतो, मोबाईलचा नंबर हा आपण कोणालाही शेअर करतो, कोणालाही शेअर करतो, नीट लक्ष द्या, कोणालाही शेअर करतो. म्हणजे एक्झाम्पल सांगतो, आता समजा मी क्लासची सुरुवात केली 2017 साली, बरोबर. मला सांगा बरं, मी असं ठरवलं की मला क्लास सुरू करायचा आहे. ते 7 स्टुडंट आले होते, त्यातल्या एका स्टुडंटशी मी फक्त बोललो होतो आणि मी त्याला काय म्हटलं होतं की म्हणजे त्यांचा ग्रुपच होता अख्खा, पण एक स्टुडंट असं पुढे येऊन माझ्याशी बोलत होता की सर काळजी नका करू, मी ह्या सगळ्यांना घेऊन येईन क्लासला. मी तुम्हाला किस्सा पण सांगितला आहे, सिंहगड कॉलेजमध्ये गेलेलो वगैरे ते सगळं. पण आता तुम्ही इमॅजिन करा, मग मी त्याला काय म्हटलं, मला तुझा मोबाईल नंबर दे. आता तुम्ही मला सांगा बरं, त्या मुलासाठी मी कोणीतरी अनोळखी व्यक्ती आहे जो त्याला त्या दिवशी पहिल्यांदाच भेटलो, पण त्या मुलाने मोबाईल नंबर द्यायला अजिबात मागे पुढे विचारच नाही केला. आणि इव्हन तो असं पण म्हटला, सर तुमचा पण नंबर देऊन ठेवा, यायच्या आधी ना आम्ही तुम्हाला कॉल करून येऊ. आता तुम्ही मला सांगा, मी त्याला म्हटलं नाही नाही, हे छे येड्या, पर्सनल नंबर. आता तुम्ही मला सांगा, मी खरंच असं इमॅजिन केलं असेल का तेव्हा मला कोर्टवेबी एवढं मोठं होणार आहे किंवा एवढे स्टुडंट येतील, तर माझा नंबर त्यांच्याकडे कसा? त्यांच्याकडे माझा तो नंबर आहे जो माझा ॲक्च्युअल पर्सनल नंबर आहे, जो आता मी तुम्हाला शेअर पण नाही करत, पण त्यांच्याकडे तो नंबर होता. मग तर तुम्ही बघा बरं, म्हणजे मोबाईल नंबर आपण कुठल्याही अनोळखी व्यक्तीला देऊ शकतो जर आपल्याला त्याची गरज आहेच आहे. म्हणजे थोडक्यात हा मोबाईल नंबर पब्लिक झाला की नाही. पण आता थोडक्यात आता दुसरं एक्झाम्पल ह्याच्यामधला प्रायव्हेटसाठीचं मला सांगा, तो बघतोय बरं का, आपण फोन नंबर टाईप करून घेतोय, तर तो आपल्याला असं म्हणेल का की नाही का, त्याने आपल्याकडनं फोन घेतला, तो बोला टाईप करून देतो, आपण त्याला बोलतो बरं ठीक आहे तूच टाईप करून दे. पण आता तुम्ही बघा, आपला फोन लॉक असतो, लॉक स्क्रीन असते, तर तुम्हाला विचारलं पासवर्ड काय? आता फोन एवढे स्मार्ट आहेत की त्याने आपल्याकडे फिरवला, आपला चेहरा बघून फोन अनलॉक होतो. ऑथेंटिकेशन कळतंय ना, तो ॲक्च्युअल युजर आहे हे कळलं पाहिजे ना. मग आता इथं ना खूप गोष्टींचा प्रश्न येतात, ठीक आहे, नीट लक्ष द्या बरं का. आता तो पॅटर्न आहे ना अनलॉक करायला पाहिजे, त्याशिवाय तो फोन नंबर टाईप करेल का? नाही. मग आपण काय करतो, त्याच्याकडनं फोन घेतो, पॅटर्न स्वतः टाकतो आणि अनलॉक करून देतो. आता मला सांगा, याच फोनचं जे पॅटर्न लॉक आहे ना ते पब्लिक नाही आहे, नाहीतर आपण तिथंच वही म्हणजे बोर्ड असेल त्याच्यावर ड्रॉ करून दिला, हा माझा पॅटर्न आहे. कळतंय का? कोणी पण वापरू शकता, माझा फोन जिथं जिथं दिसेल त्याने असं लॉक उघडू शकता. मला सांगा, हे कधीच केलं जात नाही. पण आता तुम्हाला सांगतो, इथेच आहे ना CPB मधल्या बऱ्याचशा कन्सेप्ट लपलेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये पण असाल किंवा आता एवढा क्राऊड आहे आपल्याकडे, तुम्ही इमॅजिन करा या सगळ्या क्राऊडमध्ये बसलोय आपण. आता शेजारी तुमच्या बसलेला एखादा व्यक्ती, त्याच्याकडे बघा बघा, म्हणजे ॲक्च्युअल नका बघा, नाही तर लगेच प्रेमाने बघायला, ठीक आहे, नॉर्मल होतो आपण, ठीक आहे, नीट लक्ष द्या. आता तुम्ही त्याकडे बघितलं, तुम्ही फोनमध्ये काहीतरी करताय, तर तुम्ही पॅटर्न अनलॉक करताना त्याचं लक्ष तिकडे गेलं, नकळत का होईना आपला असं फोन. आता तोच तुमचा बेस्ट फ्रेंड असू द्या, तो म्हणते बापाला, म्हणजे बिटवीन द लाईन्स कळत आहेत ना. ते म्हणते अरे तू माझ्यामुळे आहेस येड्या, पॅटर्न काय लपवतो. बरं नाही, असं इकडे वेगळा सिनारिओ असतो, इकडे बेस्टी असतात. इकडच्या सिनारिओमध्ये कसं असतं माहिती का, तो पॅटर्न माहिती असणे म्हणजे ते मैत्रीचं लक्षण आहे. आणि इथंच आहे ना CPP वाल्यांनी बरोबर ओळखलं होतं, म्हणूनच त्यांनी फ्रेंड क्लास आणला होता, फ्रेंड फंक्शन आणलं होतं. फ्रेंड फंक्शनला प्रायव्हेट गोष्टी ॲक्सेसिबल असतात. अरे फ्रेंडला पॅटर्न लॉक माहिती असतो ना आपला, तो म्हणतो माहिती आहे तुझ्या फोनमध्ये काय आहे, मी पण बघितलं, म्हणजे हा सिनारिओ असू शकतो. तर तुम्ही एक विचार करा, पण आत्ता जगासाठी हा पॅटर्न लॉक आहे ना ॲक्च्युली काय आहे रे, प्रायव्हेट आहे. मग बघा बरं, इथे आपण याला घेतला प्रायव्हेट, ठीक आहे, आणि मोबाईल नंबर काय झाला, पब्लिक झाला. मग आपण एक काम करूया, आता डिस्प्ले एक म्हणजे इन्फो, आता इन्फो नावाची एखादी मेथड लिहिली, याच्यामध्ये आपण आहे ना फक्त मोबाईल नंबर प्रिंट करून दिला. आता ही इन्फो नावाची मेथड आहे, याच्यामध्ये तुम्ही जरासं लक्ष द्या बरं का.
ही मेंबर फंक्शन, मेथड नको म्हणायला, मेंबर फंक्शन, कारण CPP मध्ये मेंबर फंक्शन म्हणतात, मेथड जावामध्ये बोलतात, बरोबर की नाही. हे मेंबर फंक्शन, याला पण आपण काय लिहू शकतो रे, प्रायव्हेट लिहू शकतो और पब्लिक लिहू शकतो. पण आता तुम्ही विचार करा, प्रायव्हेट लिहिलं तर हे क्लासच्या बाहेर ॲक्सेस होणार का, नाही होणार. म्हणजे बाहेरून ॲक्सेस करायला पाहिजे, मग काय लिहिणार आपण त्याला, पब्लिक लिहिणार. म्हणजे याचा अर्थ जसं ना व्हेरिएबल्स म्हणजे डेटा मेंबरसाठी प्रायव्हेट आणि पब्लिक असतं, तसं फंक्शनसाठी पण प्रायव्हेट पब्लिक असतं. आणि यालाच काय म्हणतात रे, एक क्लास म्हणतात. क्लासमध्ये इन्फॉर्मेशन बघा ना तुम्ही, हे मेंबर्स झाले डेटा मेंबर्स, आणि हे काय झालं मेंबर फंक्शन. बाहेरचा व्यक्ती एखादा या इन्फोमध्ये जो मोबाईल नंबर त्याने मागितला, आपण इन्फो नावाच्या मेंबर फंक्शनला कॉल करायला दिला, त्याला मोबाईल नंबर ॲक्सेस होऊ शकतो की नाही. आता हा आपला चॉईस असतो, काय हा मेंबर फंक्शन आहे तर ह्याला प्रायव्हेट डेटा पण ॲक्सेसिबल असतो, पण तो बाहेर दाखवायचा की नाही हा आपला चॉईस आहे की नाही. म्हणजे क्लास कसा लिहिला पाहिजे, कसं इमॅजिन करायचं, हे सगळं टोटली डेव्हलपरवर डिपेंड आहे. किती डेटा बाहेर पाठवायचा आहे आणि कुठला, ते पण आहे ना युजरची गरज काय हे पकडून सगळ्या गोष्टी केल्या जातात. एक्झाम्पल अजून एक छान सांगतो. तुम्ही मला सांगा, एखादं तुम्ही ॲप वापरताय, ठीक आहे, ॲप वापरताय, लक्ष द्या बरं का, नीट लक्ष द्या. त्या ॲपमधलं जेवढा डेटा युजरला ॲक्सेसिबल असावा तो पब्लिक आहे, म्हणजे कोणी आलं, लॉग इन केलं, साइन अप केला आणि तो ॲक्सेस केला. काही गोष्टी असतात ना या सबस्क्रिप्शनवर असतात, किंवा आपण असं म्हणूया प्रीमियम कंटेंट असतो, तिथं तुम्हाला पे करावं लागतं. मग तुम्ही प्राइस पे केली, मग त्याच्यावरती पुढे आपल्याला अजून कंटेंट ओपन होतो. म्हणजे याचा अर्थ थोडक्यात तो डेटा प्रायव्हेटच झाला. पण आता अजून एक गोष्ट सांगतो, हे एवढंच पब्लिक आणि प्रायव्हेट नाही तर आहे ना, सर्व्हरपासून डेटा कुठे स्टोअर केला ही कंपनी तुम्हाला कधीच दाखवत नाही. म्हणजे कुठली कंपनी असं बोलते का, हे माझं तू ॲप वापरतोयस ना, हे घे, माझा हा सर्व्हर आहे, हा सर्व्हरचे लॉग इन क्रेडेन्शियल्स आहेत, क्रेडेन्शियल म्हणजे युजर नेम आणि पासवर्ड आहे, तू डायरेक्ट सर्व्हर पण ॲक्सेस कर, असं होतं का, नाही होत. म्हणजे याचाच अर्थ काय रे, तर ह्या कंपन्या जेव्हा ॲप बनवतात ना तेव्हा ते सुद्धा काय करतात, काही डेटा प्रायव्हेट ठेवतात आणि काय करतात, पब्लिक करतात. म्हणजे याचाच अर्थ तुम्हाला एक आहे ना, क्लासच्या अराउंड एक गोष्ट तरी नीट शिकली पाहिजे, ती म्हणजे काय, क्लासच्या आतमध्ये डेटा मेंबर्स असतात, मेंबर फंक्शन असतात, पण प्रत्येक डेटा मेंबर आणि प्रत्येक मेंबर फंक्शन पब्लिक और प्रायव्हेट असू शकतं. मग चला एक्झाम्पल हे बोललोय ना आपण, यालाच आपण कोडच्या आतमध्ये लिहूया. चला लिहायला घ्या, ठीक आहे. हेडिंग तुम्ही लिहायलाच आहेत या नोटबुकमध्ये, हे रिव्हिजन सेशन्स आहेत, ठीक आहे. एवढं इनफ आहे ना, आता ह्याच्यासाठी आपण खूप डिटेलमध्ये शिकलोय आधी, ठीक आहे. एवढं इनफ आहे मला वाटतं. चलो.